वेलकम इन एम-पी-एस-सी एक्झाम गोल. एम-पी-एस-सी एक्झाम गोल या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आयोगाच्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा सराव व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2023च्या प्रश्नपत्रिकेतील राज्यशास्त्र या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न उत्तरांसहित पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी आयोगाच्या मागील 10 वर्षातील प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्नसंच उत्तरांसहित PDF बुक स्वरूपामध्ये हवा असेल त्यांनी स्क्रीनवरील वेबसाईटवरती संपर्क करायचा आहे किंवा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. तर बघा 51वा प्रश्न आहे. महाअधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पहिलं विधान आहे महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. दुसरं विधान आहे राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. तिसरं विधान आहे राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात. आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते विधान असत्य आहे. म्हणजे उरलेली 3 जी विधाने आहेत ती सत्य आहेत. म्हणजे महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात हे विधान जे आहे ते असत्य आहे. तर बघा पुढील प्रश्न आहे भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? विधान 1 आहे उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. दुसरे विधान आहे उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 3 राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि 4 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे विधान बरोबर नाही. म्हणजे उरलेली 3 विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर पर्याय नाही. तर बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? पर्याय आहेत बिहार, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. फक्त क आणि ड म्हणजे केरळ आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि ड. तर बघा पुढील प्रश्न आहे अचूक जोड्या लावा. पहिल्या गटात घटना दुरुस्त्या आहेत आणि त्याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. याला कोणती जोडी जुळते? 3 नंबर. म्हणजे मतदारांचे वय 21 वरून 18 केले. आता 44वी घटना दुरुस्ती. ब ला कोणती जोडी जुळते? 4थी. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात. क 41वी घटना दुरुस्ती. याला कोणती जोडी जुळते? 1 नंबर. राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष. आणि 73वी घटना दुरुस्ती. याला कोणती जोडी जुळते? 2 नंबरची. म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्था. तर अशा प्रकारे जोड्या जुळलेल्या आहेत आणि पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण
सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? पर्याय एक आहे श्री बी शिवरामन, डॉक्टर एस आर सेन, 3 रामा सुब्रमण्यम आणि 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे रामा सुब्रमण्यम हे सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. पुढचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? पर्याय आहे कलम 324 भाग 10, कलम 324 भाग 15, कलम 300 भाग 9, कलम 298 भाग 6. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे कलम 324 भाग 15 निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी या कलम 324 भाग 15 मध्ये सुधारणा करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा जोड्या लावा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे थॉमस हॉब्स याला कोणती जोडी जुळते? क म्हणजे ब्रिटिश तत्वज्ञ. थॉमस हॉब्स हा ब्रिटिश तत्वज्ञ आहे. फेडरिक हाईकला पहिली जोडी जुळते अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ. 3 रॉबर्ट नॉझिक याला कोणती जोडी जुळते? ड अमेरिकन तत्वज्ञ आहे. आणि चौथी जी आहे त्याला कोणती जोडी जुळते? ब ज्या जो आहे तो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहेत. अशा प्रकारे जोड्या जुळलेल्या आहेत आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय जो आहे तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर बी आर आंबेडकर, 3 जवाहरलाल नेहरू आणि 4 ग वा मावळणकर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग वा मावळणकर. पुढचा प्रश्न आहे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला. संविधान सभेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला. पर्याय आहेत 1 जानेवारी 1947, 2 मार्च 1947, 3 सप्टेंबर 1947 आणि 4 ऑक्टोबर 1947. तर या प्रश्नाचं अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. तर बघा अ पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, ब जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, क अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण आणि ड सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे. तर बघा पर्याय 4 पर्याय आपल्याकडे आहेत. या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ड क ब अ असा जो आहे तो क्रम लागत आहे. तर 62व्या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. पर्याय 1 जून 1918, पर्याय 2 ऑगस्ट 1918, पर्याय 3 जुलै 1918 आणि पर्याय 4 ऑक्टोबर 1918. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जुलै 1918. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
पुढचा प्रश्न आहे 64. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे किंवा आहेत? कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? आता बघा, भेदभाव करण्यास मनाई कलम 15, ब संमेलनाचा हक्क कलम 19, क जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 आणि ड घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32. तर बघा, पर्याय खाली 4 दिलेले आहेत. या पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे फक्त क जी आहे ही जोडी जी आहे ती अयोग्यरित्या जुळलेली आहे. बाकीच्या 3 जोड्या ज्या आहेत अ, ब आणि ड ह्या योग्यरित्या जुळलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अ करारनामे, ब जंगले, क जकात आणि ड दिवाळखोरी आणि नादारी. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे फक्त जकात म्हणजे समवर्ती सूचीमध्ये फक्त जकातीचा समावेश नाही. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण 2023 संयुक्त पूर्व परीक्षेचे 2023च्या प्रश्नपत्रिकेतील राज्यशास्त्र या विषयाचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील विषयाचे प्रश्न पाहणार आहोत.